जय शिवराय मित्रांनो, गेल्या 38 वर्षाचं स्वप्न की छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती यावं, माझ्या राजांचं दर्शन घ्यावं. ज्या राजाने हे हिंदवी स्वराज्य बनवलं, अनेकांचं स्वप्न होतं की गुलामगिरीमधून आपण स्वाभिमानाकडे जागावं. ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचं स्वप्न माझ्या छत्रपती शिवरायाने स्वप्न पूर्ण केलं आणि त्या छत्रपती शिवरायांचं दर्शन घेण्याचा हा मोह गेल्या 38 वर्षापासून मनामध्ये रुजून होता आणि तो मोह आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्याचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण पाहू शकता, आम्ही रायगडावरती 9:29 मुख्य प्रवेश महाद्वारापासून या ठिकाणी पायी वारी चालत वर आलो. तर वर येण्यासाठी 11:30 म्हणजे जवळपास 2 तासाचा वेळ या ठिकाणी लागलेला आहे आणि 2 तासाच्या या मेहनतीने 2 तासाच्या या पायऱ्या चढून सर्व विद्यार्थी, सर्व पालक, सर्व वर्ग शिक्षक, हॉस्टेलचे संचालक, सुयश कोचिंग क्लासेसचे संचालक, शिक्षक वृंद या ठिकाणी सुखरूप आम्ही गडावरती पोहोचले आहोत. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे, आनंद आहे, सर्वांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. कारण जोपर्यंत आपण पायी वारीने गडावरती येणार नाही तोपर्यंत आपल्या मनुष्य देहाचं सार्थक होणार नाही. कारण अंगात, डोक्यावरती, मस्तकावरती घाम आणि मुखामध्ये राम जो मनुष्य घेतो आणि प्रभू रामचंद्रासारखे छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतो तेव्हा या मानवी जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकता, 2 तासाच्या पायऱ्या चढून सुद्धा सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच ऊर्जा आहे. कसं वाटतंय वर येऊन दीदी? छत्रपती शिवाजी महाराज की पाहू शकता या ठिकाणी घोष आहे, जयघोष आहे, सर्वांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय आपण रायगडावरती पाहू शकता. आता काही क्षणातच या ठिकाणी आमचे काही विद्यार्थी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं गीत सादर करणार आहेत, या ठिकाणी फोटोशूट करणार आहेत आणि छत्रपती शिवरायांकडून एक प्रेरणा, माणुसकीची भावना, सर्वांप्रती प्रेम, आपुलकी, माया, ममता हे छत्रपती शिवरायांनी यांना गुण द्यावेत असा आशीर्वाद सुद्धा छत्रपती शिवरायांच्या चरणावरती या ठिकाणी मागणार आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता आमचे सुनील सर आहेत. सुनील सर, कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटते. धन्यवाद सर. सरांनी खूप मेहनत घेतली सर्व विद्यार्थ्यांना वर पोहोचण्यासाठी. सरांनी सर्वात शेवटी राहून सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप या ठिकाणी वर पोहोचले आहे. आपण पाहू शकता सावकार आहेत. सावकार, कसं वाटतंय वर येऊन? एकदम मस्त, छान वाटतंय ना? तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान. बघा, प्रत्येक मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. कसं वाटतं भैया वर आल्यानंतर? छान वाटते सर. एक ऊर्जा आली ना अंगामध्ये? हो सर. थकवा आला नाही ना? बघा, छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि मी सर्वांना सांगू इच्छितो, जो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर ज्यांच्या अंगामध्ये ऊर्जा येते, ज्याच्या अंगामध्ये रक्त सळसळतं, तो नक्की छत्रपती शिवरायाचा वंशज आहे. आणि जो वंशज आहे तो या किल्ल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सुद्धा जर किल्ल्यावरती आला नसाल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर पैसा कमवताना पैसा जाईल, परंतु छत्रपती शिवरायांचं दर्शन जर नाही घेतलं तर आपल्याला यम सुद्धा माफ करणार नाही. त्यासाठी आपण सुद्धा नक्कीच छत्रपती शिवरायांच्या रायगडाची वारी करावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून छत्रपती शिवरायाकडून आशीर्वाद घ्यावा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, कर्मधर्मवीर संभाजी महाराज की, कर्मधर्मवीर संभाजी महाराज.